नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, आज आपले जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले बघा। पहिला मुद्दा म्हणजे मित्रांनो पेपर लीकचा, जे काय बिहार आणि गोध्रामध्ये पेपर लीक झालाय तर त्यामध्ये जे कोणी अधिकारी इन्व्हॉल्व आहे त्यांना कठोरच्या कठोर शिक्षा देण्यात येईल असं एज्युकेशन मिनिस्टरनी आश्वासन दिले। त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे जे NTA कडून यावर्षी चुका झाल्या पेपर कंडक्टिंगच्या बाबतीत असो, रिझल्ट डिक्लेरेशनच्या बाबतीत असो किंवा ग्रेस मार्क्सच्या बाबतीत, तर त्या चुका भविष्यात होऊ नये यासाठी त्यांनी एक सेपरेट कमिटी नेमली आहे आणि ती कमिटी स्क्रुटिनी करेल की NTA कडून काय काय चुका झाल्या, कोणते कोणते अधिकारी या चुकांमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यांच्यावर पण ऍक्शन घेण्यात येईल। भविष्यात तुमचा जो पेपर आहे तो योग्य पद्धतीने कंडक्ट करण्यात येईल आणि किंवा एखादी नवीन एजन्सी असेल जो तुमचा पेपर कंडक्ट करेल, पण त्याचे चान्सेस कमी आहे मित्रांनो। NTAच एखाद्या वेळेस करेल, पण NTA मध्ये खूप काही सुधारणा करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो रिनीटचा। मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं बघा, रिनीटचे चान्सेस खूप कमी आहे। याचं कारण म्हणजे आपला नीटचा रिझल्ट आहे तो ऑलरेडी डिक्लेअर झालाय। मान्य UGC नीट जो पेपर आहे तो कॅन्सल झाला, पण ऍक्च्युअली त्याचा रिझल्ट लागला नव्हता, पण आपले जे नीट 2024 आहे त्याचा रिझल्ट लागला होता। एज्युकेशन मिनिस्टरने म्हणले की जर आपण रिनीट घेतली तर जे कोणी डिझर्विंग कॅन्डिडेट आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, त्यामुळे रिनीट होणे शक्य नाही। मित्रांनो, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जे विद्यार्थ्यांना 600च्या कमी मार्क्स आहे आणि त्यांना यावर्षी काउन्सिलिंग किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा BMS इतर कोणत्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही, त्यांनी रिनीट करू नका। आपलं जे टार्गेट आहे नीट 2025 त्याच्यावर फोकस करा आणि चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा। ही पण वेळ दिली आहे तर त्याला पण युटिलाइज करण्याचा प्रयत्न करा। अजून 10 महिने बाकी नीटच्या पेपरला, या 10 महिन्यात खूप काही होऊ शकतं। चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता आणि नीट 2025 मध्ये नक्कीच यश मिळवू शकता। माझ्याकडून तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट। आणि तुमच्या इतर काही प्रतिक्रिया, काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।